झणझणीत तोंडाची चव वाढवणारी बेसन भुर्जी. घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी जरी वेगळ्या असल्या तरी ही एकमेव भाजी अशी आहे की घरातील सर्वच मंडळी आवडीने खातात. अगदी अंडा भुर्जीलाही मागे टाकेल अशी ही बेसन भुर्जी कमी वेळ, कमी साहित्य, तसंच पोटभर समाधान देणारी आहे. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या बेसन भुर्जीसाठी लागणारं साहित्य सर्वात आधी इथे आपण तयार करणार आहोत. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. मोठा कांदा असेल तर एक घेतला तरीही चालेल. सोबतच इथे एक लहान टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचं. कैरी तुमच्याकडे असेल तर 2 लहान फोडी घ्यायच्या आणि त्यासुद्धा छान बारीक चिरून इथे बेसन भुर्जीमध्ये जर तुम्ही वापरल्यात तर बेसन भुर्जीची चव अजूनही छान लागेल. आता इथे कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. तर कढीपत्त्याची पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. कढीपत्त्याचाही स्वाद इथे बेसन भुर्जीमध्ये खूप छान लागतो, किंवा तुम्ही हाताने तोडून घातली तरीही चालेल. आता आपण इथे कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबत लाल मिरचीसुद्धा. पण आता हिरवी मिरची जर तुम्हाला वापरायची नसेल तर स्किपही करू शकता. आता खलबत्त्यामध्ये आपल्याला आलं लसूण ठेचून घ्यायचं आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, तसंच अर्धा इंच आलं जाडसर असं आपल्याला इथे कुटून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण आलं लसूण आधी तयार करून घेणार आहोत. तर बघा, असं आलं लसूण जाडसरच ठेवायचं, म्हणजे छान बेसन भुर्जीमध्ये त्याची चव लागणार आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ छान लालसर रंग याला येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्यामुळे आपलं जी बेसन भुर्जी आहे तिची टेस्ट तर वाढणार आहे, शिवाय बेसनाचा चिकटपणाही कमी होतो. तर इथे बेसनाचा बघा रंग बदललेला आहे आणि याच रंगावर आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे. छान सुगंध यायला लागला बेसन भाजण्याचा, तोवर हे बेसन पीठ भाजायचं आहे. आता हे भाजलेलं बेसन पीठ आपण काढून घेणार आहोत. तर एका भांड्यामध्ये आपण हे बेसन पीठ पूर्ण कढईमधलं काढून घेणार आहोत, कारण कढई गरमच आहे. जर तसंच ठेवलं आपण बेसन पीठ कढईमध्ये तर तळाला लागू शकतं. तर पूर्ण काढून घेते आधी बेसन पीठ. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं ते सुद्धा अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी इथे लागणार आहे. तर इथे 1 वाटी पाणी मी बेसन पीठ जे घेतलेलं होतं भाजलेलं त्यामध्ये घातलेली आहे. आता विस्करणी आपल्याला पूर्ण हे एकत्र करून घ्यायचं आहे. कमी वेळ असेल तर मिक्सरच्या भांड्याचाही तुम्ही उपयोग करू शकता, किंवा रवीनेही व्यवस्थित घोटून घेऊ शकता. तर हे मिश्रण बेसन पिठाचं तयार झालेलं आहे. गुठळ्या व्यवस्थित पूर्ण मोडून काढायच्या. तर बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. बेसन पिठासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण एकदम अचूक सांगितलेलं आहे. आता बेसन भुर्जी आपण तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल आपण गरम करणार आहोत. आधी तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तळतळू द्यायची. मोहरी तडतडण्याचा आवाज आला की मग आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. 2 चिमूटभर हिंगही छान तळून घ्यायचा. सोबत आपण आता बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा सुरुवातीला मी छान व्यवस्थित परतून घेते आणि सोबत कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरचीसुद्धा. तर आता हे सर्व आपण बघा व्यवस्थित चमच्याने छान परतून घ्यायचं आहे. तर इथे आता हे सर्व आपलं परतणं झालं की आपण मग पुढचं एक एक साहित्य यामध्ये घालणार आहोत. तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे. तर याच रंगावर कांदा आपल्याला भाजायचा आहे. आता आपण इथे आलं लसूण घालणार आहोत आणि ते सुद्धा छान खमंग असं परतून घ्यायचं आहे. आता इथे व्यवस्थित असं आपल्याला सर्व साहित्य छान भाजून घेतल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. तर इथे टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचा नाही. तर इथे सुरुवातीला हा टोमॅटो फक्त हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग काही कोरडे मसाले घालणार आहोत यामध्ये. तर इथे बेसन आपण जे हे तयार करणार आहोत बेसन भुर्जी बेसनापासून, तर चवीला तर अप्रतिम लागणारीच आहे, शिवाय पोटभरीची आहे. तर आता आपण यामध्ये पाव चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, त्याचबरोबर पाव चमचालाही थोडी कमी एवढी आपण हळद घातलेली आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत. तर इथे 1 ते सव्वा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथे आपण कसुरी मेथीचा वापर करणार आहोत. जर तुम्ही कसुरी मेथी अशी बेसन भुर्जी बनवताना घालत नसाल तर आवर्जून घाला. खूप छान चव लागते. आपलं पिठलं असू द्यात किंवा मग बेसन भुर्जी असू द्यात, मी नेहमीच कसुरी मेथी वापरते.
तर आता हे सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे. आता आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला या फोडणीवर घालायचं आहे. पूर्ण मिश्रण फक्त असं घालून घ्यायचं, एकत्र अजिबातही करायचं नाही. आता भांड्याच्या तळाला जे काही लागलेलं आहे मिश्रण ते हाताने व्यवस्थित काढून घेते. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे आता मीठ घालून घेते. मीठही आपल्याला सुरुवातीला एकत्र करायचं नाही. आता फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटाची गॅसची स्पीड मीडियम करून वाफ काढून घ्यायची. आता 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर झाकण उघडून घेते. आता हे मिश्रण जे आपण फोडणीवर घातलेलं होतं ते छान आता व्यवस्थित एकत्र करायचं. बेसन पीठ तुमचं जर छान खमंग भाजलेलं असेल तर लगेचच बेसन पीठ पूर्ण पाणी शोषून घेतं फोडणीमधलं. तर आता इथे बघू शकता आपली जी भुर्जी आहे बेसन पिठाची ती छान कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे. बेसन पीठ थोडं जरी कच्चं राहिलेलं असेल तर भुर्जी जी आहे बेसन भुर्जी ती चिकट होऊ शकते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे बेसन पीठ चांगलं भाजलं गेलं पाहिजे. थोडं जास्त भाजलं तरीही चालेल पण कमी भाजायला नको. आता छान कोरडी झालेली ही बेसन भुर्जी बघा, त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान मोकळी सळसळीत अशी ही बेसन भुर्जी तयार झालेली आहे. आता गरमागरम अशी मस्त चपाती असू द्यात की भाकरी असू द्यात दोन्ही बरोबर छान लागते. तर आता तुम्हाला किती छान आपली बेसन भुर्जी मोकळी तयार झालेली आहे ते सुद्धा दाखवते. तर बघा अशी व्यवस्थित पूर्ण भाजल्यानंतर ही बेसन भुर्जी तयार होते. पाण्याचंही प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आधी. तर मंडळी तुम्हाला ही झटपट तयार होणारी पोटभरीची तशीच तोंडाची चव वाढवणारी बेसन भुर्जीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला मिळतील. उद्या आणखीनही आपण अशा झटपट तयार होणाऱ्या एखाद्या घरगुती रेसिपीसोबत 3:30 वाजता भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.